जर तुम्हाला कोणी सांगितलं की रोज सकाळी 5 वाजता उठल्याने तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? कदाचित ठेवणार नाही. पण मी तुमची एका अशा पुस्तकाशी ओळख करून देणार आहे, जे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीवर नक्की विश्वास बसेल. ते कोणतं पुस्तक आहे? चला तर मग आज आपण त्याच पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हाय, हॅलो, नमस्कार. बुकवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण रॉबिन शर्मा लिखित द 5 AM क्लब या पुस्तकाचे सारांशरूपी अभिवाचन करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हे पुस्तक तुम्हाला शिकवतं की यशस्वी लोक वेगळे नसतात, ते फक्त त्यांची सकाळ वेगळ्या पद्धतीने सुरू करतात. ही गोष्ट आहे 2 संघर्ष करणाऱ्या अनोळखी व्यक्तींची, जे एका उद्योगपतीला भेटतात आणि ते उद्योगपती त्यांचे मार्गदर्शक बनतात आणि त्यांना 5 AM क्लबचा गुप्त फॉर्म्युला शिकवतात, जे सांगतात की तुमच्या सकाळवर नियंत्रण मिळवा आणि तुमचे जीवन उन्नत करा. याचा अर्थ असा आहे की जर आपण आपल्या सकाळवर नियंत्रण मिळवायला शिकलो तर आपण आपले जीवन नव्या उंचीवर नेऊ शकतो. रॉबिन शर्मा म्हणतात की आपल्या सर्व गुणांचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी आयुष्य खूपच लहान आहे. एक महान व्यक्ती बनणे ही आपली जबाबदारी आणि संधी दोन्ही आहे. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या सबबी, भीती आणि शंका ह्या केवळ एक भ्रम आणि खोटेपणा आहेत. आपण आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असो तरी आपल्या भूतकाळातील वेदनांना आपल्या उज्ज्वल भविष्याच्या आड कधीही येऊ देऊ नये. आपल्याला वाटते त्यापेक्षा आपण खूप जास्त शक्तिशाली आहोत. आपल्याला अनेकदा असं वाटतं की आपलं आयुष्य अशांत आहे, कारण आपली भीती आपल्या श्रद्धेपेक्षा अधिक प्रबळ असते. परंतु योग्य सरावाने आपण आपल्या भीतीचा आवाज दाबून विजयाचा आवाज मोठा करू शकतो. सत्य हे आहे की आपण तोंड दिलेल्या प्रत्येक आव्हानाने, भेटलेल्या प्रत्येक वाईट व्यक्तीनेच आपल्याला आजची व्यक्ती बनवले आहे. परंतु हे कटू अनुभव आपल्यातील आंतरिक प्रतिभा आणि शक्ती जागृत करण्यासाठी आवश्यक आहेत. जर एक महान आणि अद्भुत व्यक्ती बनणे सोपे असते तर प्रत्येक जण तसा बनला असता. जिथे सर्वात जास्त अस्वस्थता असते तिथेच सर्वात जास्त संधीही दडलेली असते. आपण अशा लोकांच्या सानिध्यात राहिले पाहिजे जे आपल्याला आनंद आणि शांती देतात आणि आपल्याला एक चांगली व्यक्ती बनण्याची प्रेरणा देतात. आयुष्यात नकारात्मक आणि वाईट लोकांना टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या आयुष्यात फक्त सकारात्मक, उत्साही, नैतिक आणि प्रेमळ लोकांना स्थान द्या. आपल्या सर्वांमध्ये एक नायक दडलेला असतो आणि हे आपल्याला लहानपणी माहीत होते. मग आपण मोठे झालो आणि आपण माणूस आहोत हेच विसरून गेलो. इतकेच नाही तर आयुष्य कसे जगायचे हेही विसरून गेलो. समाजात मिसळण्याची चिंता, इतरांपेक्षा जास्त मिळवण्याची इच्छा आणि लोकप्रिय होण्यासाठी धडपड यामुळे आपली सृजनशीलता आणि सकारात्मकता कमी होऊ लागली. आजच्या इंटरनेटच्या जगात वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात प्रगती करण्याचा एकच खात्रीशीर मार्ग आहे, ती म्हणजे सकाळची दिनचर्या. नायक नेहमी पहाटेच्या वेळीच घडतात. तुमच्या सकाळची चांगली सुरुवात जेणेकरून उर्वरित दिवस तुमचा चांगला जाईल. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपण आपले जीवन सुधारू शकतो आणि आपले ज्ञान वाढवू शकतो. परंतु तंत्रज्ञानाचा गैरवापर लोकांची उत्पादकता आणि संपत्ती नष्ट करतात. जर कोणी आपल्या जीवनात योग्य दैनंदिन दिनचर्या समाविष्ट केली तर अशी कोणतीही व्यक्ती नाही जी आपला विचार, आनंद किंवा कामगिरी सुधारू शकत नाही. रॉबिन शर्मा याला 5 AM क्लब म्हणतात. सकाळी 5 वाजता उठणे ही सर्वोत्तम दिनचर्या आहे. आपल्या दिवसाची लवकर सुरुवात केल्याने आपल्या जीवनात एकाग्रता, ऊर्जा, उत्साह आणि उत्कृष्टता येते. रॉबिन शर्मा म्हणतात की आपण आपल्या जीवनात हो म्हणायला शिकले पाहिजे. जर आपण आपल्या जीवनात अचानक निर्माण होणाऱ्या संधीचा शोध घेऊ लागलो तर चमत्कार घडू शकतात. जो खेळ आपण खेळत नाही तो आपण जिंकू शकत नाही. आपल्याला कदाचित तसे वाटणार नाही, पण सत्य हे आहे की आयुष्य पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे. रॉबिन शर्मा आपल्याला असे 5 नियम सांगतात जे आपण आयुष्यभर लक्षात ठेवले पाहिजे. पहिला नियम: महान इतिहास घडवणारे आणि राजे सकाळी स्वतःसाठी 1 तास बाजूला काढून ठेवत असत, जिथे कोणतीही अडचण नसायची आणि जिथे ते महान बनण्याची तयारी करू शकत होते. दुसरा नियम: तुम्ही सबबी सांगून प्रतिभावान बनू शकत नाही,
तुम्हाला लवकर उठण्याची सवय नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही ती आता लावू शकत नाही. लक्षात ठेवा, दररोजच्या लहान सुधारणेमुळे मोठे परिणाम मिळतात. तिसरा नियम, कोणताही बदल सुरुवातीला कठीण. तिसरा नियम, कोणताही बदल सुरुवातीला कठीण, मध्ये गोंधळात टाकणारा आणि शेवटी सुंदर असतो. जे तुम्हाला आज सोपे वाटते ते एकेकाळी कठीण होते. चौथा नियम, जर तुम्हाला 5% लोकांसारखे परिणाम हवे असतील तर ते करायला सुरुवात करा जे 95% लोकांना करायचे नाही. पाचवा नियम, जेव्हा तुम्हाला हार मानावीशी वाटेल तेव्हाही ते करत राहा, कारण शेवटी लढणारे जिंकतात. ज्या लोकांनी इतिहास घडवला आहे त्यांनी या 4 गोष्टींवर खूप लक्ष केंद्रित केले आहे. पहिले, कॅपिटलायझेशन IQ. दुसरे, विचलित होण्यापासून मुक्ती. तिसरे, वैयक्तिक प्रभुत्वाचा सराव. आणि चौथे, डे स्टॅकिंग. यातील पहिले, कॅपिटलायझेशन IQ. जर आपण द 5 AM क्लबचे पालन, रॉबिन शर्मा ज्याला विजयाचा तास म्हणतात, ती आपली 60 मिनिटे सर्वोत्तम बनण्यासाठी समर्पित केली तर आपले संपूर्ण आयुष्य मानसिक, भावनिक, शारीरिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सुधारेल. रॉबिन शर्मा म्हणतात की व्यस्त असणे आणि उत्पादक असणे यात फरक आहे. दुसरी गोष्ट, विचलतेपासून मुक्ती. सोशल मीडिया केवळ आपली उत्पादकताच नष्ट करत नाही तर आपल्याला आपल्या माणुसकीपासूनही दूर नेत आहेत. आपल्या लोकांशी खरे संवाद आणि संबंध होत नाहीत. आपण आपल्या वेळेचे व्यवस्थित व्यवस्थापन करण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. तिसरे, वैयक्तिक प्रभुत्वाचा सराव. सर्वोत्तम होण्यासाठी तुम्हाला तुमच्या कलेत तज्ज्ञ बनले पाहिजे. एका कलाकाराने आपल्या क्षेत्रातील प्रतिभावान होण्यासाठी किमान 10 वर्षे दररोज 2 तास 40 मिनिटे आपले कौशल्य अधिक प्रगल्भ करण्यासाठी समर्पित केले पाहिजेत. विजयाच्या तासादरम्यान आपण आपल्या 4 आंतरिक साम्राज्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हे एक सुवर्ण परिवर्तन आहे. ते सोपे नाही पण ते अत्यंत आवश्यक आहे. या 4 आंतरिक साम्राज्यांना सूर्योदयापूर्वी प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. ती कोणती ते पाहूया. पहिले, मनोवृत्ती. दुसरे, हृदयवृत्ती. तिसरे, आरोग्यवृत्ती. आणि चौथे, आत्मवृत्ती. त्यांना मजबूत करण्यासाठी सर्वोत्तम वेळ सकाळी 5 ते 6च्या दरम्यान आहे, जी दिवसातील सर्वात महत्त्वाची वेळ आहे. अनेक गुरु मानसिकतेबद्दल बोलतात. ते आपल्याला सकारात्मक राहायला शिकवतात. ते स्पष्ट करतात की आपले विचार वास्तव निर्माण करतात आणि आपल्या विचारांमध्ये सुधारणा केल्याने आपले जीवन सुधारू शकते. परंतु मानसिकतेवर काम करणे हे वैयक्तिक प्रभुत्वाचा केवळ 25% भाग आहे. कारण शुद्ध हृदयवृत्तीशिवाय मानसिकता अपूर्ण आहे. हृदयवृत्ती म्हणजे आपले भावनिक जीवन. आपली मानसिकता कितीही मजबूत असली तरी जर आपले हृदय राग, दुःख, निराशा, भीती यांनी भरलेले असेल तर जग जिंकता येत नाही. जर आपल्या नकारात्मक भावना आपल्याला सतत खाली खेचत असतील तर आपण असामान्य परिणाम कसे साधू शकतो? काही लोक कधीच असामान्य यश मिळवत नाहीत कारण त्यांचे भावनिक जीवन खूपच वाईट असते. ते नेहमी भूतकाळात अडकलेले असतात. ज्या भावनांनी त्यांना खूप वेदना दिल्या आहेत त्या सर्व भावना ते दाबून टाकतात. परंतु भावना दाबून टाकल्याने त्या नाहीशा होत नाहीत. त्या कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बाहेर येतातच आणि आपण विचार करत राहतो की आपली सकारात्मक विचारसरणी का काम करत नाहीये. मानसिकतेवर काम करणे म्हणजे केवळ नकारात्मक भावना दूर करणे नव्हे तर निरोगी भावना जोपासणे देखील आहे. म्हणूनच आपल्या सकाळच्या नित्यक्रमात कृतज्ञतेच्या सरावाचा समावेश करणे खूप महत्त्वाचे आहे. मानसिकता आणि हृदयवृत्तीनंतर आपण आपल्या आरोग्यवृत्तीवर काम केले पाहिजे. रॉबिन शर्मा म्हणतात, जर तुमचा मृत्यू झाला तर तुम्ही तुमच्या उद्योगात एक महान आणि आदर्श व्यक्तिमत्व कसे बनाल यासाठी जिवंत आणि निरोगी राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि आत्मिक तयारी म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या बलवान असणे. आपण खरोखर कोण आहोत हे समजून घेणे. या पुस्तकात आपण पुढे पाहूया सकाळची दिनचर्या. आपल्या सकाळच्या दिनचर्येत 4 प्रक्रियांचा समावेश असावा. सकाळी 5 वाजता अंथरुणातून उठा. लवकर उठण्याबद्दल स्वतःला नेहमी बक्षीस द्या आणि ही दिनचर्या दररोज पुन्हा करा. कोणतीही सवय 66 दिवस नियमितपणे पाळल्यास आपोआप लागते. म्हणून काही आठवड्यानंतर, काही महिन्यानंतर ती बदलू नका. जर तुम्हाला 5 AM क्लबचे सदस्य व्हायचे असेल तर किमान 66 दिवस हे सुरू ठेवा. केवळ लवकर उठल्याने आपली सृजनशीलता किंवा उत्पादकता बदलणार नाही.
उठल्यानंतर पुढच्या 60 मिनिटात आपण काय करतो यावर ही दिनचर्या प्रभावी ठरते. यासाठी 20-20-20 फॉर्म्युला चार्ट. 20-20-20 फॉर्म्युला काय आहे ते पाहूया. सकाळी 5 वाजता उठल्यानंतर पहिल्या 20 मिनिटात व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. आपल्या दिवसाची सुरुवात व्यायामाने झाली पाहिजे आणि त्याला कोणताही पर्याय नाही. पुढील 20 मिनिटाचा वेळ आपल्याला आपली नैसर्गिक शक्ती आणि आत्मजागरूकता वाढवण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी मदत करते. या 20 मिनिटाच्या वेळेत आपल्याला शांत राहणे आवश्यक आहे. आपण शोध घेणे, स्वप्न पाहणे आणि व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून ते अनुभवणे आवश्यक आहे. या वेळेत आपण आपल्या आदर्श दिवसांबद्दल लिहूही शकता. शेवटच्या 20 मिनिटात आपण आपल्या विकासावर लक्ष केंद्रित करूया. आपण पुस्तक वाचून, ऑडिओ ऐकून किंवा शैक्षणिक व्हिडिओ पाहून आपला वेळ यात गुंतवू शकतो. भूतकाळातील महान स्त्री पुरुषांबद्दल अभ्यास करा. वैयक्तिक प्रभुत्व, सृजनशीलता आणि व्यवसाय उभारणी यावर ऑडिओ किंवा व्हिडिओ पहा. सकाळी लवकर उठल्याने आपले नेतृत्व किंवा उत्पादकता वाढत नाही. आपण आपला दिवस कसा संपवतो हे देखील महत्त्वाचे आहे. जर आपली झोप चांगली होत नसेल तर सकाळी लवकर उठणे नेहमीच अवघड असते. खूप जास्त झोपणे आवश्यक नाही, परंतु चांगली झोप घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 75% हाय ग्रोथ हार्मोन्स झोपेच्या वेळी तयार होतात. आपल्याला 90 मिनिटांची झोपेची 5 चक्रे पूर्ण करणे आवश्यक आहे. म्हणूनच आपल्याला किमान 7.5 तासांची झोप गरजेची आहे. तुम्हाला आजीवन प्रतिभावान बनण्यासाठी आणखी काही दिनचर्या. पहिला दिनचर्येचा भाग म्हणजे पूर्ण लक्ष. या दिनचर्येमध्ये आपण ऊर्जा कमी करणाऱ्या सर्व गोष्टी टाळणे समाविष्ट आहे. याच्या विशिष्ट अंमलबजावणीच्या कल्पनांमध्ये यामध्ये टीव्ही बघणे बंद करणे, दिवसभर बातम्या टाळणे आणि गोंगाट असलेल्या शॉपिंग मॉल्स पासून दूर राहणे याचा समावेश आहे. दिनचर्येचा दुसरा भाग 90-90-1 नियम. सर्व महान व्यक्ती एकाच वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करतात. जेव्हा तुम्ही कामाला लागता तेव्हा पुढील 90 मिनिटे पूर्णपणे कामासाठी समर्पित करा. दिनचर्येचा तिसरा भाग 60-10 नियम. 90 मिनिटे काम केल्यानंतर पुढील 60 मिनिटे शांतपणे बसून किंवा उभे राहून घालवा. स्वतःला ध्यान करायची सवय लावा. यानंतर 10 मिनिटांची विश्रांती घ्या. दिनचर्येचा चौथा भाग दररोज 5 गोष्टी. दररोज 5 गोष्टी लिहून काढा आणि त्या पूर्ण करण्याचे ध्येय ठेवा. असे केल्याने एका महिन्यामध्ये तुम्ही 150 गोष्टी किंवा एका वर्षामध्ये 1825 गोष्टी पूर्ण कराल. दिनचर्येचा 5वा भाग मसाज. बऱ्याच अभ्यासातून असे दिसून आले आहे की मसाज आणि थेरपी शरीरासाठी आवश्यक आहे, ज्यामुळे आपला मूड आणि मन ताजेतवाने होण्यास आणि तणावाचा सामना करण्यास मदत होते. यासाठी आपल्या नित्यक्रमात आठवड्यातून 2दा 60 मिनिटांची मसाज थेरपीचा समावेश करा. या पुस्तकातून आपण नेमके काय शिकलो हे आपण थोडक्यात पाहूया. द 5 AM क्लब आपल्याला एक साधा पण शक्तिशाली धडा देतं. हे पुस्तक तुम्हाला सांगतं की तुमचं भविष्य बदलायचं असेल तर तुमची सकाळ बदला. तुम्ही 66 दिवस सातत्य ठेवा आणि तुम्ही स्वतःमध्ये झालेला बदल पाहून आश्चर्यचकित व्हाल. याबरोबरच लेखक रॉबिन शर्मा लिखित द 5 AM क्लब या पुस्तकाचे मराठी अनुवादित सारांश बेबी वाचन समाप्त झाले आहे. भेटूया मग एका नवीन पुस्तकासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हे पुस्तक तुम्हाला आवडलं असेल तर या पुस्तकाची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून तुम्ही ते खरेदी करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.